शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सायबर गुन्हेगारांनी स्वतःला मुंबई येथील कुलाबा सायबर कार्यालयातील अधिकारी असल्याचं फसवून डिजिटल अरेस्टचा बनाव रचत कर्जत तालुक्यातील एका 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 15,95,000 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पीडितेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। कॅप्टन कंपनीचे डीलर असल्याचं भासून एका कंपनीची तब्बल 84,58,430 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नागापूर MIDCत उघड झालाय। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात J&S पॉवर सोल्युशन कंपनीच्या मालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नगर जिल्हा हा सहकाराचा बालेकिल्ला असून राज्यातील सहकारी संस्थेवर अजित पवार यांचं एका प्रकारचं राजकीय वर्चस्व होतं। त्यामुळे नगर जिल्ह्यावर अजितदादा यांची मजबूत पकड होती। जिल्ह्यातील मोठ्या पवार साहेबांच्या समर्थकांशी अजितदादांचं फारसं जमलं नाही। मात्र अजितदादांचा शब्द देखील जिल्ह्यातील नेत्यांनी कधीच मोडला नाही। अजित पवार यांनी नगर जिल्ह्यात त्यांचा स्वतंत्र गट तयार केला होता। पोलीस अधीक्षक कार्यालयास स्टेनोचे काम पाहणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने एका अर्जदाराला हाताला धरून कार्यालयातच कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेला हादरवून टाकणारा हा प्रकार अत्यंत गंभीर, संतापजनक व लज्जास्पद आहे। या प्रकरणी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने मंगळवारी रात्री उशिरा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ पदके, विजय किंवा आकडेवारी पुरता मर्यादित न ठेवता तो समाज निर्मितीचा आणि युवक घडवण्याचा व्यापक विचार असावा, ही भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने मांडली आणि प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली। अजित पवार केवळ राजकीय नेतृत्व नव्हे तर महाराष्ट्रातील क्रीडा चळवळीचे संवेदनशील दृष्टिकोनाचे आणि ठाम आधारस्तंभ होते। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।